श्री गौतम बुद्धाच्या जन्मावरती ना खूप प्रसंग आहे. वॉटरफॉल आहे, पण तिकडे आता रस्ता बंद केला त्यांनी जाण्याचा. बघूया, चित्र आहेत ना ते आपल्याला बरंच काही सांगतात. सुना फ्रेंड्स, ही होती लेणी नंबर 19 पुढे आलोय. इकडे छोटे छोटे वॉटरफॉल दिसत आहे आपल्याला. क्रमांक 21 च्या बाहेर आहे आता. जी अतिशय भव्य आहे. इथे वरती ना मी जाणार नाही, कारण ना इथे क्रमांक 14 आणि 15 आहे. तिथे काही खास विशेष नाहीये असं सांगितलं इथल्या लोकल्सनी. आणि गाईड आहेत ना इथले, ते बोलतात 11, 12 ते 15 पर्यंत काही खास नव्हतं. तिथे वरती येते नाही जाणार आपण, पण डायरेक्ट जाऊयात आता 16 जी ना खूप फेमस आहे. 16 नंबर त्यामध्ये 16 नंबर कडे जाऊया आपण आता. त्यामध्ये ना श्री गौतम बुद्धाच्या जन्मावरती ना खूप प्रसंग आहे. त्यामध्ये सर्वच मेन्शन केलं चित्रांमधून किंवा पाली भाषेमधून लिहिलंय काही. बघूयात, वर जाऊयात. खूप ना लेणी क्रमांक 16 आहे. इथे ना आपण खालून आलोय असं वर परत, तिथपर्यंत खाली होतो. आता वरती जाणार आपण. इकडे वरतीच आहे बऱ्याचशा लेण्या आता वरच्या लेवलला. तरी 16 नंबर जी आहे ना, म्हणजे आतमध्ये बहुतेक शूटिंग अलाउड नसणार आहे, तर आपण बाहेरूनच काढून घेऊया. आपण ना 1.5 तासामध्ये ना बऱ्यापैकी लेण्या कव्हर केल्या. 1.5 तासात हाफ झालाय ऑलमोस्ट. आता हाफ पेक्षाही कमी राहिला थोडं. आणि इकडे ना समोर वॉटरफॉल आहे, पण तिकडे आता रस्ता बंद केला त्यांनी जाण्याचा. बघूयात. तर ही होती लेणी क्रमांक 16. फ्रेंड्स, लेणी क्रमांक 17 आहे. बघू शकता आपण इथे लेणी क्रमांक 17. नाही, आतमध्ये नाही जायचंच. इथं पण नाही का? बघू शकता लेणी क्रमांक 17. आणि हे जे चित्र आहेत ना ते आपल्याला बरंच काही सांगतात. त्या स्टोरी आहेत ना गौतम बुद्धाच्या जीवनावरच्या, ते सर्व याच्यामध्ये रेखाटलेले आहेत. पण ते आता पेंटिंग ना एवढ्या जीर्ण झाल्या आहेत ना, ते जवळून बघितल्याशिवाय काही कळतच नाही. आणि त्यासाठी ना आतमध्ये जाऊ देत नाहीत ते लोक. म्हणजे इथे बॅरिकेड्स आहे, बॅरिकेड्सच्या आत जाता येत नाही, कारण जवळ गेलं ना बरेच जण त्याच्यावरती काही करू शकतात ना. हे सगळीकडे असे त्यांच्या जीवनावरील माहिती जी आहे ना, लाईफ. सो फ्रेंड्स, नाही का लेणी क्रमांक 17 पण झाली गेल्या ना. आतमध्ये पेंटिंग असल्यामुळे ना वर तुम्ही कव्हर लावलेत व्यवस्थित की सनलाईटमुळे ते खराब न व्हावं म्हणून. व्हेरी नाईस व्ह्यू. ऊन आता तापतंय, सूर्यदेव वरती आले बरेच ना. 11, 11:30 वाजलेत आता. आपल्याला 12च्या आतचं टार्गेट होतं आपलं, पण आता उशीरच होईल आज. व्हेरी नाईस. आपण आता लेणी क्रमांक 18 आणि तिच्या पुढच्याकडे आपण वाटचाल करतोय. मस्त दगडांमधनं ना रस्ता कोरला आहे. 18, 19 इथे
हे बघा. वाव, व्हेरी नाईस. जाऊयात. सो फ्रेंड्स, ही होती लेणी नंबर 19. 19. व्हेरी नाईस. जसं की वेरूळला बघितलं ना, सेम तशीच होती. वरती ऑब्विसली सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे मूर्त्यांचं. चला जाऊया पुढे. यांचीच कमी होती, आले ते पण हनुमान भक्त. तर ना ही आहे लेणी क्रमांक 21 असणार कदाचित. व्हेरी नाईस. ओके फ्रेंड्स, नाही का आपण आता बऱ्यापैकी पुढे आलोय. इकडे छोटे छोटे वॉटरफॉल दिसतंय आपल्याला. इकडे थोडं थंड तरी वाटतंय आता. हा ब्रिज नंतर बांधलाय ऑब्विसली. आणि आपण आता जवळ आलोय. इकडे बघा खाली सिक्युरिटीज पंगत बसली जेवणाची. एकच टायमाला जेवतात सगळे. वर सगळ्या लेण्या आता आंबरवसे आहेत. आता आपण या टायमाला आलो ना, तर प्रत्येक लेणीमध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग काढू शकतो, कारण सगळे सिक्युरिटी खाली जेवण करत आहे एकदाच. म्हणजे लक्ष देण्यासारखं कोणी नाही आपल्याकडे. नाईस असा व्ह्यू दिसतोय आपल्याला इकडे. बघा आता कर्व आहे. चला परत पायऱ्या. म्हणजे आता जेवढं आपल्याला येण्यासाठी जेवढं एक्झर्शन झालंय ना, तसं खाली जाण्यासाठी होणारच आहे. थोडी मेहनत घेतल्यावर ना जो व्ह्यू भेटतो ना, वा वा वा, नाईस. ना लेणी क्रमांक 21 आहे. त्यांनी मेन्शन केलं इकडे की थोडं ना अपूर्ण राहिलंय हे. ते आपण बघू शकता. गौतम बुद्धाची ही मूर्ती दिसते आपल्याला इकडे, त्यांच्या शिष्यांसोबत काही. आणि जे पिलर्स आहेत ऑब्विसली मस्त नक्षी काम केलंय बारीक. बघा अर्धवट राहिली आहे, झाली असती अजून काही वर्षानंतर. फ्रेंड्स, आपण ना लेणी क्रमांक 21 च्या बाहेर आहे आता. मस्त आहे. सो फ्रेंड्स, ही नाही का केव नंबर 22 इनकम्प्लीट आहे, पण तरी ते बोलतात की थोडं आहे तिथे पेंटिंग ना. नाही, एवढीच आहे, छोटीशी. सॉरी 22 नाही 23 आहे. लेणी क्रमांक 23 इनकम्प्लीट आहे. 22 तिकडे मागची होती. इथे काय नाही आहे, इथे मूर्तीच नाही आहे अजून. इनकम्प्लीट अशी आहे. म्हणून तिथे सिक्युरिटी वगैरे कोणी नाही आहे. काढा शूटिंग किती काढा दगडांची.
चला नेक्स्ट. सो फ्रेंड्स, ही ना केव क्रमांक 24 आहे, जी अतिशय भव्य आहे पण ना थोडी इनकम्प्लीट आहे. थोडी म्हणजे पूर्णच इनकम्प्लीट आहे. दुसरी सर्वात मोठी आहे, केव नंबर 24. अरे, तर त्या काळातलं आपल्याला ना यामुळे ना कामही आपल्याला कसे करत होते ते कळून येईल बघा. अशा दगडांमध्ये कोरायचे ते, लिटरली हॅट्स ऑफ. म्हणजे हा दगड साधे हत्यारांनी कसे कोरायचे त्याचे मार्किंग दिसते आपल्याकडे कोरल्याचे, हे ओरखडे आहेत ना ते, कसे त्यांनी केले म्हणून. असं जाऊया नेक्स्ट केवकडे.